मुलांसाठी चपाती भाजीऐवजी काहीतरी पौष्टिक आणि चवदार असं बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। यासाठी मी 1.5 ते 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, अर्धा चमचा कलोंजी घातले। कलोंजी कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळेल। कलोंजी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। अर्धा चमचा यामध्ये ओवा घातला आहे। यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून कुस्करून ठेवला होता, तो यामध्ये घालायचा आहे। बटाट्यामुळे चव खूप छान येते रेसिपीला। एक चमचा यामध्ये तेल घातलं, सगळं मिक्स करायचं आहे। बटाटा सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। घरी जर गव्हाचं पीठ मळलेलं असेल चपातीसाठी तर ते सुद्धा वापरून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। इथे मी पीठ मळून घेतलं आहे। यावरती पुन्हा थोडंसं तेल घालून मळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे पीठ सेट होण्यासाठी मी बाजूला ठेवून देते। इथे आता एक बाउल घेतला आहे, यामध्ये कांदा घालायचा आहे। तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे, मी अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे। यामध्ये हिरवी मिरची घातली, कोथिंबीर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा हळद घातली आहे, चिमूटभर हिंग घातला, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे। यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता। 3 मोठे चमचे यामध्ये बेसन घालायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपल्याला हे घट्टसर हवं आहे आणि कांद्यालासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे 2 ते 3 चमचे इतकंच पाणी यामध्ये लागेल। हे मी मिक्स करून घेतलं। यामध्ये आपण हिरवी मिरची घातली तिखटासाठी, रंग छान यावा यासाठी मी ते अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि मिक्स करून घेतलं। आता जे पीठ आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं होतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, अगदी सॉफ्ट करून घ्यायचं। या पिठाचा एक गोळा घेतला आहे, सुक्या पिठामध्ये घोळवून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। आता ही पोळी भाजून घ्यायची, तर भाजताना एका बाजूने ही छान पूर्ण भाजून घ्यायची आणि एका बाजूने थोडी कच्ची ठेवायची। तर इथे पाहू शकता एका बाजूने भाजून घेतली आणि दुसऱ्या बाजूने कच्ची आहे। जो पोळीचा कच्चा भाग आहे तो खालच्या बाजूला ठेवायचा आहे, गॅस अगदी मंद करायचा आहे आणि जो भाजले पोळी ज्या बाजूने ती वरती ठेवायचा आहे तो भाग आणि त्यावरती तयार केलेलं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे, म्हणजे वरचा जो भाग आहे बेसनचा तो भाजला जाईल। तर इथे मी थोडंसं तेल सोडलं आहे आणि उलटून आता भाजून घेऊया। तर पहा, जो कच्चा भाग होता पोळीचा तो सुद्धा भाजला गेला व्यवस्थित। आता आपल्याला बेसन छान भाजून घ्यायचं आहे खरपूस। जर तुम्हाला चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता आणि सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच आपण यामध्ये वापरलं आहे। चवीला ही रेसिपी खूप छान लागते। अगदी खरपूस असं हे भाजून झालं आहे। आता वरून इथे मी चीज पसरवते, जे ऑप्शनल आहे। मुलांसाठी बनवत असाल तर चीज घालू शकता तुम्ही, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे चीज घालायचं आहे। गरम आहे त्यामुळे चीज लगेच मेल्ट होतं। दिसायला जितकी मस्त ही रेसिपी दिसते तितकीच चवीला सुद्धा खूप छान लागते। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट तयार करू शकता तुम्ही। पीठ जर आदल्या दिवशी मळून ठेवलं सकाळी घाईच्या वेळेसुद्धा अगदी झटपट तयार होईल अशी मस्त रेसिपी आहे। तर हे मी काढून घेते।
याबरोबर तुम्हाला कुठल्या चटणीची किंवा टोमॅटो केचपची सुद्धा गरज नाही आहे. अशीच ही रेसिपी खूप छान लागते. तर ही मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.